मेहता का उल्टा चष्मा. ओ भिडू, ओ तुझ्या स्कूटरचा अजूनपर्यंत नंबर नाही आला. आता स्कूटरचा नंबर मिळणं जेठालालच्या हातात आहे सोडून. काय म्हणजे काय? म्हणजे असं आहे की स्कूटर तर मी जेठालालच्या ओळखीच्याकडून घेतली होती ना. आता जेठालाल बोलेल तर पुढे काम होईल. तुझं काही बोलणं झालं भरत भाऊंशी? अरे बाबा, तू सकाळी घरी आलास तेव्हा तुझ्या समोरच तर मी फोन लावला. बोलणं झालं ना भरत भाऊंशी? ते बोलले नाहीत का की ते राजकोटला आपल्या मेहुणीच्या लग्नात जरा बिझी आहेत, उद्या येतील मुंबईत, तर उद्या मला फोन कर. तर उद्या होईल ना, तर उद्या फोन करीन त्यांना. बरोबर आहे जेठालाल, पण ते बोलले होते ना की ते कदाचित मुंबईत येतील. ते आता कन्फर्म नाहीये ना, तर जरा फोन करून विचार ना की ते कन्फर्म येतात की नाही. कारण काय की उद्या मुहूर्त आहे, मग पुढच्या एका आठवड्यापर्यंत मुहूर्त नाहीये. अच्छा अच्छा, चल मी आता परत तुझ्या समोर त्यांना फोन लावतो. हा. फोन बिझी येतोय, थोड्या वेळाने परत लावतो. हा, ठीक. ओ भिडू, तू आपल्या स्कूटरसाठी एखादा स्पेशल नंबर का नाही घेत? स्पेशल नंबर म्हणजे भिडे मास्तर, स्पेशल नंबर म्हणजे तुझा एखादा फेवरेट नंबर असेल, जसं की 777 444 999 etc जो पण असेल. अच्छा अच्छा, असं. आत्माराम, एक काम कर. ज्या दिवशी तू गोकुळधाम सोसायटीचा सेक्रेटरी बनला होतास ना, त्या दिवशीच्या तारखेचा नंबर घे. अरे ती तारीख तर मला लक्षात नाही आहे. त्यापेक्षा चांगलं आहे तू 865 865 नंबर घे. 865? पोपटलाल, नाही हा माझ्या जुन्या स्कूटरचा नंबर आहे, नाही फ्लॅटचा नंबर आहे, तर मग हे 865. अरे भिडे, हा तुझ्या राहिलेल्या केसांचा नंबर आहे. सॉरी भिडे. नाही सॉरी का? आकडा तर बरोबर बोल. 865 नाही 365. भिडे वर्ष आहेत की केस आहे? अरे वा वा वा. 365. समजलं मला. तसंही भिडे, माझ्या मते एक 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 नंबर घेतला पाहिजे. एक 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 म्हणजे? एकमेव सेक्रेटरी, एकमेव शिक्षक, एकमेव पती. वा 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 वा, मेहता साहेब, टाळ्या टाळ्या. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. खूपच छान. मस्त मेहता साहेब. एक नंबर बोललात यार. अरे एक मिनिट हा, फोन. अरे भरत भाऊंचा फोन आहे. स्पीकर. हो हो. हा भरत भाऊ, हो हो हो, बोला जेठा भाऊ, बोला. फोन यासाठी केला होता की ते आमच्या गोकुलधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आहेत ना, आत्माराम तुकाराम भिडे. ते सरप्राईज स्कूटर वाले, ज्यांची स्कूटर बुक करायला चंपक काकाजी आले होते. हो हो, ते काय आहे, स्कूटरची डिलिव्हरी तर तुम्हीच केलीत. त्याला खूप दिवस झाले, पण आतापर्यंत त्याचा नंबर नाही आला. सॉरी जेठा भाऊ, सॉरी. ते काय, मला अचानक राजकोटला यावं लागलं, म्हणून ते राहिलं. मी उद्या मुंबईत येऊन तुमचं काम करून देईन. स्पेशल नंबर विषयी विचार. हो हो. अरे ते आपलं भरत भाऊ, अच्छा ऐका, जर आपल्याला स्कूटर साठी काही स्पेशल नंबर हवा असेल तर काही होऊ शकतं का? हो, होईल जेठा भाऊ. मी आपल्या एजंटला सांगेन, ते कोणते कोणते स्पेशल नंबर आहेत ते फोन करून भिडे भाऊंना सांगतील. मग भिडे भाऊंना जो नंबर हवा असेल तो घेतील. बस 5-50 एक्स्ट्रा लागतील. अरे वा, फक्त 5 ते 50 रुपये एक्स्ट्रा? अहो नाही 5-50 रुपये नाही, 5,000 रुपयांपासून तर 50,000 पर्यंत. तसा नंबर तसा भाव. नको भरत भाऊ, नको. स्पेशल नंबर नकोय मला. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. हो ठीक आहे, जाऊ देत भरत भाऊ, त्याला नकोय तर काय करू शकतो. अच्छा, तर मी आता तुम्हाला कधी फोन करू? अरे मी उद्या मुंबईत येतोय, तर तुम्ही मला फोन करून आठवण करून द्या. ठीक आहे भरत भाऊ, मी उद्या फोन करतो तुम्हाला. ओके, थँक्यू. ओके, गुड नाईट. हो. अरे बाबा भिडे, तुझं काम झालं बस. हो मग. ओ भिडू, ओय मी तर म्हणतो की स्पेशल नंबर घेऊन टाक. अरे हा आयुष्यभरासाठी असतो. अरे घे नक्की घेऊन टाक. हो. अरे बाबा, ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. अंकशास्त्रानुसार कोणता तरी फर्स्ट क्लास तुझा लकी नंबर निवडून टाक. पोपटलाल, अंकशास्त्रानुसार लकी नंबर घेऊन आपलं लक नाही बदलत. आणि समजा मी स्पेशल नंबर घेतला तरी पेट्रोल पंप वाले काय मला फ्री मध्ये पेट्रोल देणार आहेत? बरोबर आहे. आणि स्पेशल नंबर घेतल्यामुळे तुला थोडी ना नो पार्किंग मध्ये कोणी पार्किंग करायला देणार आहे. करेक्ट. प्रत्येक माणसाला समज असली पाहिजे की पैसे कधी, कुठे आणि किती खर्च केले पाहिजे. आजकालच्या लोकांना पैशांची कदरच नाही. अरे आमच्या जमान्यात लोकांना पैशांची कदर असायची, एकेका पैशांची किंमत असायची. पण आजची जनरेशन पाणी पण विकत घेऊन पितात. बॉटल वॉटर पाहिजे, बॉटल वॉटर. अरे दुसरं पाणी का पाणी नसतं काय? हो बरोबर. मग मी तर कधी असं विकत घेत नाही ना. बॉटल. गुड, व्हेरी गुड. आपल्या घरचं माठाचं पाणी एकदम मस्त. उत्तम. बरोबर आहे, घरनच घेऊन जायचं ना, बेस्ट आहे. हो. बरोबर आहे. भरत भाऊंना उद्या आठवणीने फोन कर. हो बाबा, उद्या करतो, तू चिंता करू नको. अरे अब्दुल, हा फोन चार्ज का नाही होते? पोपट भाऊ, सॉरी, मी
स्विच ऑन करायला विसरलो. जशास तसं मिळालं. खूप मज्जा आली. नाही जिडे भाऊ, मी खरं सांगतोय. सोड्याची शपथ. ए माझी शपथ का घेतोस बाबा? नाही थोडी नाही, सोड्याची शपथ. ओम मित्राय नमः रवये नमः सूर्याय नमः भानवे नमः खगाय नमः पुष्णे नमः ओम हिरण्यगर्भाय नमः हरिज्ये नमः आदित्याय नमः सावित्रे नमः ओम अर्काय नमः ओम भास्कराय नमः आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्ध मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. हाय मैं मर जाऊं. ओ सकाळी सकाळी बबिताजींचं दर्शन झालं. वाटतंय आजचा दिवस खूपच चांगला जाणार आहे. गुड मॉर्निंग बबिताजी. ओ हो म्युझिक ऐकतायत. बबिताजी. बबिताजी. हाय गुड मॉर्निंग जेठाजी. गुड मॉर्निंग बबिताजी. जेठालाल गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग. हा बबिताजी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भिडे भाऊ. जेठालाल आज उद्या झाला. तू बोलला होतास ना काल की उद्या उद्या होईल, तर आज तो उद्या झाला. म्हणून मी म्हणालो की उद्या झाला. आता काय म्हणजे काय बोलायचं काय आहे? तुझं भरत भाऊंशी बोलणं झालं? हा नाही नाही नाही. कमाल आहे, अजूनही भरत भाऊंशी बोलणं नाही झालं तुझं? तो चोर माणूस आहे, मी त्याच्याशी नाही बोलत. काय ते? हा अरे एकदा मी त्याला 100 मोबाईलचे ऑर्डर दिलं होतं. त्याच्यातून 50 मोबाईल त्याने डुप्लिकेट दिले. तेव्हापासून त्याच्याशी धंदा पण बंद आणि बोलणं पण नाही बंद. नाही नाही, काहीतरी गफलत आहे. जेठालाल मी मोबाईल वाल्या भरत भाऊंबद्दल नाही बोलत आहे. मग एसी वाले भरत भाऊ? अरे तो खूप चांगला माणूस आहे, एकदम थंड. एसी फिट करायचं आहे घरात, आता सांगतो त्यांना फोन करून. 1 तासात पूर्ण घर थंड करून देतील. नाही 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 जेठालाल, मी त्या भरतबाईंबद्दल नाही बोलत आहे. मी स्कूटरवाल्या भरतबाईंबद्दल बोलतोय. ए बाबा नाही नाही, आधी त्यांच्याकडे स्कूटर होती त्या एसी वाल्या भरत भाऊंकडे, तेव्हा म्हणू शकत होतो स्कूटर वाले भरत भाऊ. आता तर मस्त गाडी घेतली चकाचक मस्त. आता बोलायचं तर बोला गाडीवाले भरत भाऊ. नाही 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 जेठालाल, ते स्कूटरवाले नाही, माझे स्कूटरवाले भरत भाई. चंपक काकांचे मित्र, नात्याचा मुलगा भरत भाई, ज्याच्याकडून मी स्कूटर घेतली. हो काय त्यांचं काय? मग त्यांच्याशी बोलणं झालं? कशाबद्दल? अरे स्कूटरच्या नंबर बद्दल जेठालाल आपलं बोलणं झालं होतं, विसरलास तू? अरे भाऊ मला लक्षात आहे, तू परत परत काय तीच गोष्ट करतोयस बाबा. नाही सॉरी जेठालाल, पण काय ना आज मुहूर्त आहे ना, मग 1 आठवड्यापर्यंत मुहूर्त नाहीये, म्हणून मी थोडीशी घाई करत होतो. म्हणून जर आज नंबर मिळाला असता तर. तू काळजी नको करूस बाबा, आज मी काही करून त्यांच्याशी बोलून घेईन आणि काही करून आज तुझं काम होऊन जाईल. बस म्हणजे आज नंबर मिळेल आपल्याला. हो मिळून जाईल. हा चल. हा. देवा आज ह्या आत्मारामचा भरत मिलाप करून दे रे बाबा. अरे दया. आले ही घ्यायची. हा हा. अरे हा टपूचे बाबा, तुम्ही भिडे भाऊंच्या स्कूटरच्या नंबर साठी भरत भाऊंना फोन केला? तुला भिडेने सांगितलं मला आठवण करायला? काय? मग आईने सांगितलं. भिडेने त्याच्या स्कूटरचा नंबर साठी तुझ्या आईला फोन केला? अरे नाही नाही, ते आता फोनवर आईशी बोलत होते ना, मग बोलता बोलता आईने सांगितलं की आजचा चांगला मुहूर्त आहे. मग मला अचानक भिडे भाऊंची आठवण झाली. आज चांगला मुहूर्त आहे, मग चांगल्या मुहूर्तावर त्यांना चांगला नंबर मिळाला तर चांगली गोष्ट आहे ना. हो तो भिडे पण मला सांगत होता की आज चांगला मुहूर्त आहे. तर मी आता दुकानावर जाऊन त्या भरत भाईंना फोन करणारच आहे. तू एक काम कर, आज चहा सोबत नाश्त्यात मला शेव मुरमुरे दे. खूप दिवस झाले शेव मुरमुरे नाही खाल्ले. जो हुकुम माझे काका. ए, काका? सॉरी, जो हुकुम माझे आका. चापली मुद्दामून काका म्हणते, मग म्हणते सॉरी. अरे दया आण लवकर, इथे चहा संपायला आलाय. आले 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 आले. हे घ्या सेव मुरमुरे. हं? याच्यात शेव मुरमुरे कुठे आहे? याच्यात आहे डब्यात. टपूचे पप्पा, हा डब्बा उघडत नाहीये, जरा उघडून द्या ना. शेव मुरमुऱ्याचा डबा नाही उघडत आहे? नाही ना. काय झालं अहमदाबादच्या पाण्याला? माहित नाही आज.
काय झालंय? उघडून द्या ना. बचावचं पाणी. काय काय नाही, उघडला? उघडेल उघडेल. मी काय म्हणते की आपण दोघं मिळून प्रयत्न करूयात ना. उघडा डबा मग. हो ठीक आहे, तू खालून डबा पकड, बरोबर टाईट एकदम, हा कडक पकड, हा एकदम. हा. बरोबर पकडलं. हा. कसं काय उघडेल? एक मिनिट. अरे अरे काय केलंस तू हे? काय? मी काय केलंय? अरे काय मी काय केलंय हे बघ. खिशात पण शेव मुरमुरे. शी, डोक्यावर पण आहे. निघाले आहे, थोडी आहेत. काय दया. काय? मी काय? डब्याचं झाकण तर तुम्ही उघडलं होतं. अरे झाकण मी उघडलं, पण डबा तर तुझ्या हातात होता ना. असा जोरात पकडला पाहिजे होता ना. हा, मग मी जोरातच पकडून ठेवला होता. अरे कसला जोरात पकडला होता? शेव मुरमुरे खाण्याच्या चक्करात शेव मुरमुरांनी आंघोळ घातली मला. तुम्ही सोफ्यावर बसा, मी तुमच्यासाठी वेगळा नाश्ता घेऊन येते. राहू दे बाबा, मला दुकानात जायला उशीर होतोय. मी दुकानातच नाश्ता करेन. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. यापेक्षा तर मीच डबा उघडला असता. काम सोपं करण्याऐवजी माझं काम वाढवून ठेवलं. साफ करायला मदत करू तुझी? या ना. चल चल, तू सांडलंय तूच साफ कर. मग विचारणं कसं? मी येऊ? आले मध्ये. आणि ऐक, हे सगळं फेकण्याऐवजी कबूतर चिमण्यांना खायला दे. माधवी, हा जेठालाल फोन का नाही करत आहे? मला काय माहित. मेंटेनन्सच्या चेक सारखा मला फोन करायला विसरला तर मी त्याला भेटून येऊ? नाही, भेटूनच येतो. अरे आजच मुहूर्त आहे, मग एका आठवड्यापर्यंत मुहूर्त नाहीये. हाय मैं मर जाऊं. गुड मॉर्निंग बबिताजी. हाय, सकाळीच तुम्ही गुड मॉर्निंग केलं होतं. अरे तुम्हाला जितक्या वेळा गुड मॉर्निंग म्हणा तितक्या वेळी कमीच आहे बबिताजी. बाकी सॉरी हा. कशासाठी? ते सकाळी आपलं बोलणं अर्धवट राहिलं ना. तो भिडेमध्ये आला ना. जेठालाल, एक मिनिट बाबा, एक मिनिट. आता मला बोलून घेऊ दे. तर चिठाची माझ्या लँडलाईन वर फोन येतोय. मी तुमच्याशी नंतर बोलते, ठीक आहे? बाय, सी यू. जेठालाल, हो बाबा, हो बोल. दुकानात चाललायस? नाही, राजकोटला जातो. राजकोट का? त्या भरत भाऊंना तुझ्या स्कूटरचा नंबर प्लेट बद्दल विचारायचं आहे. अरे पण ते आज मुंबईला येणार होते ना, नाही येत आहेत? येणार आहे बाबा. तर मग तू का राजकोटला चाललायस? ओहो, विनोद विनोद केला. वा 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 वा, मस्त विनोद होता. भरतभाईंशी काही बोलणं झालं? अरे बाबा, राजकोटची ट्रेन 8:30 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ते तिथे उतरतील, मग घरी जातील. पण जेठालाल, राजकोटची ट्रेन बोरिवलीला नाही थांबत? नाही थांबते ना. मग ते मुंबई सेंट्रलला का चाललेत? अरे बाबा, अख्खा जग मालाड, कांदिवली, बोरिवली मध्ये थोडी राहतं. काही लोक मुंबई सेंट्रलला पण राहतात बाबा. ते तिथे राहतात, तर तिथेच उतरतील ना. बरोबर आहे, बरोबर आहे. तर मग ते बाबा, मला लक्षात आहे. मला आजच भरत भाऊंना फोन करायचा आहे. तुझ्या स्कूटरच्या नंबर बद्दल आजच नंबर मिळावा असा फोर्स करायचा आहे. कारण की आजचा शुभ मुहूर्त आहे तुझ्यासाठी. हो. मला सगळं लक्षात आहे, पण जसं मी सांगितलं, त्यांना घरी पोहोचू दे, थोडा श्वास खाऊन दे, थोडं त्यांना फ्रेश होऊन दे, आणि नंतर मी 10:30
11 वाजता दुकानात पोहोचून फोन करतो रे बाबा. बरोबर. काय मग सारखा फोन केला आणि चिडून ते नाही नाही म्हणाले नाही तर? नाही नाही, असं नाही असं नाही. आरामात काही घाई नाही आपल्याला एकदम, पण आज व्हायला गुड पाहिजे. मॉर्निंग भिडे भाऊ. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हा मग मी भिडे निघू. भाऊ, हो हो. ते भरत भाऊंना फोन केलात काय? ते आता दुकानात जाऊन फोन करणारच आहे. भिडे भाऊ, आज बिचारा भिडे भाऊंचं काम करून द्या. अरे हा बाबा. करणार आहेत ते. करणार आहे तुला मी. काय आहे? सॉरी सॉरी, तुला काय करायचं नसत्या चौकशा करून? हा अरे काय आहे हे? शेठजी, वी आर फाइंडिंग कॉइनी. काय जेठाभाई, अरे हे काय दुकान विकायला काढलंय का? अरे शुभ शुभ बोला शेखर भाऊ. मग हा कसला पसारा पडलाय? वी आर फाइंडिंग कॉइनी. काय? अरे सोडा ना, बोला बोला काय हवंय तुम्हाला? एक मोबाईल घ्यायचा होता, पण मी नंतर येतो. अरे नाही नाही, मी दाखवतो ना. या या या. नाही, पण कसा येऊ? मी नंतरच येतो. पण या हा नक्की नंतर. हा ठीक हा. आहे. हे बघा, तुमच्या या सगळ्या पसाऱ्यामुळे बोनीचा कस्टमर निघून गेला. अरे काय आहे हे सगळं असं पसरवून का ठेवलं आहे? शेठजी, माझी एक खूप किमती वस्तू हरवून गेलीये. आम्ही ती शोधतोय. हा, अरे पण सगळं सामान दुकानाच्या दाराच्या समोर ठेवून ही शोधण्याची कोणती पद्धत आहे? अशात बोनीचा कस्टमर दुकानाच्या आत यायचं असेल तर कसा येईल? अरे कस्टमर सोडा, दुकानाचा मालक स्वतः आत नाही येऊ शकत आहे. सॉरी शेठजी. आणि काय हरवलं काय आहे तुझं? सोन्याची अंगठी? नाही शेठजी, त्यापेक्षाही किमती वस्तू आहे. हिऱ्याची अंगठी? नाही नाही, त्यापेक्षाही किमती. त्यापेक्षाही किमती? हो मग तू अशी किमती वस्तू घरी सांभाळून ठेवायची होतीस ना, दुकानात का आणतोस? शेठजी, मी त्या वस्तूला स्वतःहून कधीच लांब करत नाही. हो हो हो, पण काय आहे काय ती वस्तू? शेठजी, एक खूपच किमती सिक्का आहे. मिळाला मिळाला बघा. मिळाला. थँक्यू found नट्टू your काका. coin. थँक्यू. मिळाला. थँक्यू व्हेरी मच नट्टू काका. मिळाला. हा बघा शेठजी. एक आणा. एक आण्याचा सिक्का आहे. याच्यासाठी तू अख्खी दुकान वर खाली करून टाकलीस. शेठजी, हा फक्त एक आण्याचा सिक्का नाहीये. हा माझ्या आईने दिलेला आशीर्वाद आहे. मी जेव्हा पहिल्यांदा गावावरून मुंबईला येत होतो, तेव्हा हा एक आण्याचा सिक्का माझ्या आईने मला दिला होता आणि मला सांगितलं, बागा बेटा, जोपर्यंत हा एक आण्याचा सिक्का तुझ्या खिशात राहील तोपर्यंत तुझ्या खिशात लक्ष्मीजींचा वास राहील. तर मग सांगा शेठजी, झाला ना हा सिक्का खूप किमती? हो बाबा, मग आता याला सांभाळून ठेवायचा बाबा. आणि आता हे सगळं सरकवा इथून लवकर. अर्ध्या तासापासून इथेच उभा राहून बोलतोय मी. दुकानात येऊ का नको? सॉरी सॉरी शेठजी, या ना, या 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 यो या 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 शेठजी या. हं. या या. ना शेठजी. अरे काय या ना म्हणून तुम्ही रस्ता अडवतायत ना नाही तू नाही, काका? अडवला नाही मी, तुमच्यासाठी रस्ता बनवला. अरे पण काउंटर तिथे आहे, इथे कुठे रस्ता बनवला? सॉरी सॉरी सॉरी. सॉरी सॉरी. अरे नट्टू काका, आता मी फसून गेलो. उप्स. थोडा इथे हा. बस 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 बस, आता तुम्ही राहून द्या, मी करून देतो. हा ओके बेटा. चला दुकानात पोहोचलो. आता सगळ्यात आधी त्या भरत भाऊला फोन लावतो. The number you have dialed is switched off. Please try again later. अरे आपके द्वारा भरत dial भाऊंचा किया फोन हुआ अजूनही number बंद येतोय. बंद है. या बिचाऱ्या भिडेचा आजचा चांगला मुहूर्त निघून नाही गेला पाहिजे. माधवी वहिनी, एक गोष्ट सांगू? जेव्हापासून तुमची नवीन स्कूटर आली आहे ना, भिडे भाऊन तुमच्याहून जास्त स्कूटरचं लक्ष ठेवतात. हे अगदी बरोबर अंजली बहिणी. स्कूटरला तिसऱ्यांदा साफ केले सकाळपासून. बोला. तिसऱ्यांदा. खरं ते स्कूटरचे वेडे. मग भिडे भाऊ, सोनू आणि माधवी वहिनींना स्कूटरवर कुठे बाहेर फिरवायला घेऊन गेलात की नाही? नाही नाही कोमलबाईंनी अजून स्कूटरचा नंबर नाही मिळाला ना, म्हणून बाहेर नाही घेऊन जाऊ शकत. एकदा जेठालालने नंबर आणला की मग घेऊन जाऊ शकतो. आता माझी अवस्था त्या स्टुडंट सारखी आहे, ज्याने एक्झामची सगळी तयारी तर केली आहे, पण अजून एक्झामची डेटच मिळाली नाहीये. भिडे भाऊ, टपूच्या पप्पांनी अजून तुम्हाला नंबरसाठी फोन नाही केला? नाही नाही, अजूनपर्यंत नाही केलाय.
की मला तर म्हणाले की दुकानावर जाऊन लगेच मला फोन करतील. हा, कदाचित ते दुकानाच्या कामात विसरून गेले असतील. मी फोन करते हा त्यांना. करते ना दया वहिनी. ठीक आहे. अरे वा, दयाचा फोन. आज परत जेवणाची फरमाईश विचारायला फोन केला वाटतंय. मग आज परत काठियावाडी? नाही, छोले किंवा पनीरची कोणती पंजाबी आयटम सांगतो. शेठजी, ती बघा तुमच्या फोनची रिंग वाजते आहे. हो, वा, थँक्यू. हा, बोल बोल दया. हेच विचारायला फोन केलाय ना की आज स्पेशल काय जेवण बनवू? नाही डबूचे पप्पा, मी तर आता खाली भाजी घ्यायला आले. ते भिडे भाऊंच्या स्कूटरच्या नंबर बद्दल आठवण करायला फोन केलाय. या भिडेला तर धीरच नाहीये, शांतीच नाहीये त्याच्या जीवाला. भिडे आहे का तिथे? हा, आहेत ना, हे काय इथेच आहेत. 1 मिनिट चालू ठेवा. हो, दे जरा फोन दे त्याला. भिडे भाऊ, काय? डबूच्या पप्पांची. हो, थँक्यू. हा, बोल जेठालाल. अरे काय बोल बाबा, मी तुला एकदा सांगितलं ना की मी दुकानावर जाऊन भरत भाऊंना फोन करेन तर करेन. तुझ्या जीवाला शांती का नाहीये रे बाबा? अरे पण मी कुठे फोन केलाय तुला? हो, तू नाही केलाय पण त्याकडून करून घेतला ना. अरे बिरे काही नाही, माहितीये, लक्षात ठेवून दुकानात पोहोचून सगळ्यात आधी मी भरत भाऊंना फोन केला, पण अजून पण त्यांचा फोन बंद येत, म्हणून मी परत त्यांना फोन करणारच होतो. पण आता हे तू सारखा विचारतोयस ना, म्हणून आता मी फोन करणारच नाहीये. अरे जेठालाल, पण मी दया बहिणींकडून फोन नाही करवला रे बाबा. मग दयाने मला फोन करून सरळ तुझ्या स्कूटरच्या नंबर बद्दल का विचारलं? मला काय माहित. बघ भिडे, जास्त भोळा नको बनूस. मला तुझी सगळी नाटकं माहिती आहेत. जेठालाल, मी काही नाटकं केली नाहीयेत. हे बघ जेठालाल, स्कूटर घेण्यासाठी चंपक काकांनी माझी खूप मदत केली, म्हणून मी गडा फॅमिलीचा आभारी आहे. पण तुला तर माहितीये ना, स्कूटर येऊन खूप दिवस झालेत पण अजून नंबर नाही आलाय, आणि तो डीलर तुझ्या ओळखीचा आहे, म्हणून मी तुला सारखं विचारतोय. अरे हो बाबा, पण किती वेळा? एकदा तू सांगितलं तर मी समजून गेलो ना बाबा. तू फक्त समजलास ना जेठालाल, पण काम तर नाही झालं ना अजून. हेच काम जर मी बापूजींना सांगितलं असतं ना तर आतापर्यंत नंबर आला सुद्धा असता. अच्छा, असं आहे का? ठीक आहे. आता तू बघ, आता जर का भरत भाऊंचा फोन नसेल लागत ना, किंवा नाही लागला ना, तर मी खास त्यांना पर्सनली भेटायला जाईल आणि खास त्यांना तुझी शिफारिश करेन की भरत भाऊ, काही झालं तरी आता 2-3 वर्षांपर्यंत भिडेला नंबर देऊच नका. ए जेठालाल, अरे हे तर चुकीचं आहे रे बाबा. हो, हे चुकीचं आहे. आणि काल रात्रीपासून भरत भाऊंना फोन कर सांगून तू डोक्यावर जी लावणी करतोय ते चुकीचं नाहीये, ते बरोबर आहे. नाही, सॉरी जेठालाल, आय एम व्हेरी सॉरी. बापरे, असं वाटतं या दोघांमध्ये वादावादी सुरू झालीये. हो, आता ह्या नंबरवरून गोकुळधाममध्ये नवीन भांडण सुरू नको व्हायला. परमेश्वरा, तुला सांगितलं ना की आजच मुहूर्त आहे, मग पुढच्या 1 आठवड्यापर्यंत मुहूर्त नाहीये, म्हणून मी थोडी घाई करत होतो. जोपर्यंत स्कूटरचा नंबर नाही मिळत मी स्कूटर बाहेर नाही घेऊन जाऊ शकत जेठालाल. आणि सोनू मला रोज विचारते की बाबा कधी फिरायला घेऊन जाणार. आता मी सोनूला काय उत्तर देऊ? ओहो, आता तू काळजी नको करू. चल, मी काहीतरी करतो. आजच्या आज मी तुझा नंबर मिळेल असं काहीतरी करतो, ठीक आहे? तू मुळीच काळजी नको करू. ओके जेठालाल, थँक्यू सो मच. ओके बाय. भिडे भाऊ, काय म्हणाले टपूचे पप्पा? तो म्हणाला की आज काम होऊनच जाईल. चला, बरं झालं. हा, चला. त्याचंच काळजी करत होते तुम्ही. थँक्यू दया वहिनी. अरे भिडे बहिणी, त्यात कसली थँक्यू. काय झालं शेठजी? भरत भाई नंबर, भिडे भाऊंसोबत तुमची फोनवर कसली वादावादी चालू होती? अरे काही नाही नटू काका, ते काय आहे, बापूजींचे एक मित्र आहेत नाथू काका, तर त्यांचा मुलगा भरत भाऊंच्या स्कूटरचा एक शोरूम आहे, तर बापूजींनी भिडेला तिथून एक स्कूटर घेऊन दिली. अच्छा, डिस्काउंट किती मिळालं? डिस्काउंट डिस्काउंट नाही मिळालं तर मग ओळख असण्याचा काय फायदा? म्हणजे मिळालं असेल कदाचित. ते काय आहे, बापूजी आणि माधवी वहिनी केले होते ना, मी नव्हतो गेलो, तर मला माहित नाहीये. शेठजी, बापूजींना फोन करून विचारा ना डिस्काउंट किती मिळालं. अरे तुम्हाला काय करायचं आहे डिस्काउंट जाणून घेऊन? गोष्ट अशी आहे शेठजी की माझ्या आत्याच्या मुलाचा मुलगा म्हणत होता की त्याला स्कूटर विकत घ्यायची आहे. कोण विनिया? हो, 10वीत पास झाला ना, तर गौरी शंकर भाई म्हणत होते की त्याला स्कूटर घेऊन देऊया. पण नट्टू काका, स्कूटर घेऊन देण्याचा काय फायदा? तो तर चालू शकणार नाही, कारण की लायसन्स तर 18 वर्षानंतर मिळतं ना. बघा, तो 18 वर्षाचा तर कधीच झाला, हा तर 4थ्यांदा बसल्यावर पास झालाय.
तर गौरी शंकर भाई खुश झाले म्हणून स्कूटर द्यायचं म्हणतायत. वा सरस. हो ना. हो तर शेठजी, मी काय म्हणत होतो की आपण जर मुंबईतून स्कूटर विकत घेऊन उंडाई पाठवली तर गौरी शंकर भाईंना पण फायदा होईल. अरे तुम्ही इथून स्कूटर गुजरातला पाठवली तर ऑक्ट्रॉय लागेल आणि वेगवेगळे टॅक्स लागतात. मग त्या स्कूटरला गुजरातमध्ये पाठवण्याचं गाडी भाडं ते सगळं जर जोडलं तर डिस्काउंट पेक्षा पण जास्त खर्च होईल. सॉरी. हो, बोला बोला जेठा भाऊ. अरे भरत भाऊ, केव्हाचा तुम्हाला फोन लावतोय, तुमचा फोन बंदच येत होता. हो, ते मी ट्रॅव्हलिंग मध्ये होतो आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण लो झाली होती. हो अच्छा अच्छा अच्छा. नाही बस तेच काल आपलं बोलणं झालं ना त्या भिडेच्या स्कूटरच्या नंबर बद्दल, आणि आज मुहूर्त चांगला आहे तर जरा आज तो नंबर मिळून जाईल असा प्रयत्न करा. अरे हो हो, नक्की नक्की जेठा भाऊ. ते माझा माणूस आरटीओ ला गेलाय, थोड्याच वेळात नंबर मिळून जाईल. चला तुम्ही एक काम करा, भिडे भाऊंना आज संध्याकाळी 6 पर्यंत माझ्या शोरूम वर पाठवून द्या. अरे वा वा, थँक्यू भरत भाऊ. हा, अरे मोस्ट वेलकम जेठा भाऊ. चला. ओके थँक्यू. खुश. वा, आता झाली स्कूटर चकाचक. आज नंबर येणार ना. हम्म. हा बोल जेठालाल. भाऊ भिडे, माझं आताच भरत भाऊंशी बोलणं झालंय. त्याने त्यांच्या माणसाला आरटीओ ला पाठवलंय आणि आजच्या तारखेत तुझा नंबर येऊन जाईल बाबा. ते म्हणत होते की संध्याकाळी 6 वाजता तू तुझा नंबर घेण्यासाठी त्यांच्या शोरूम वर पोहोचून जा. अरे वा 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 वा, क्या बात आहे जेठालाल. थँक्यू सो मच. थँक्यू. फक्त थँक्यू ने काम नाही चालणार, पार्टी द्यावी लागेल. आणि आता तर तुला डबल पार्टी द्यावी लागेल, एक स्कूटरची आणि दुसरी स्कूटरच्या नंबरची. हो हो जेठालाल, पार्टी देईन आणि सगळ्यांसाठी पेढे पण आणेन. आणि बाबा, तू मला जितक्या वेळी भरत भाऊंना फोन करायची आठवण केली आहेस ना, तितके पेढे खाणार आहे मी. जेठालाल, तितके पेढे काय, तितक्या पेढ्यांचे बॉक्स खा. अच्छा, म्हणजे पेढे नको खाऊ, पेढ्यांचे रिकामे पुठ्ठ्यांचे बॉक्स खाऊ. छे छे. अरे छे छे नाही, नुसतं एक 6 वाजता पोहोचून जा शोरूम वर. ओके ओके, बाय बाय. थँक्यू. माधवी, ए माधवी, गुड न्यूज माधवी. नंबर येणार आहे 6 वाजता. ओ, काय गुड न्यूज आहे? अगं, जेठालालचा फोन आला होता. तो म्हणाला की थोड्या वेळात स्कूटरचा नंबर येणार आहे. मला 6 वाजता नंबर घेण्यासाठी बोलावलंय. अरे वा, काय सांगताय काय? मग माधवी वहिनी, भिडे भाऊ, कॉंग्रॅच्युलेशन. हो भिडे भाऊ, माधवी वहिनी, खूप खूप अभिनंदन. थँक्यू. त्यावेळी खास करून तुम्हाला थँक्यू. हो खरंय हा दया वहिनी. चला, आता मला भरपूर कामं करायचे. हा, भेटूया नंतर. चल 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 चल. हो मी येते. हो बाय. ए नंबर येणार हा. अरे 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 माधवी वहिनी आणि भिडे भाऊ किती खुश आहेत ना. गर्ल्स, आय हॅव एन आयडिया. भिडे भाऊंच्या स्कूटरचा नंबर येण्याच्या आनंदात जर आपण त्यांना काही गिफ्ट दिलं तर. अरे वा, ही तर खूप चांगली आहे. आणि आपण त्यांना असं गिफ्ट दिलं पाहिजे ना, जे त्यांना डे टू डे लाईफ मध्ये कामाला हो, पडेल, है ना? yes. ही पण एक चांगली आयडिया आहे. चला मग एक काम करूयात, आपण आपल्या घरातली सगळी कामं आटपून आपण गिफ्ट घ्यायला जाऊयात. अरे वा, मस्त. Very मस्त idea. भिडे भाऊ 6 वाजता स्कूटरचा नंबर घ्यायला जातील आणि 8 वाजेपर्यंत परत घेऊन येतील. तोपर्यंत आपण त्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन येऊया. आणि आता फटाफट घरातली सगळी कामं आटपून घेऊया. हं? हो हो हो. बाय 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 बाय. चला, मज्जा येईल ना. अरे काय करतायत काय हे? हा, कमाले बाई. अहो चला लवकर, नंबर घ्यायला जायला उशीर होतोय. बाबा चला, मला पण एक्स्ट्रा क्लासला जायचंय. हो 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 हो. कसा दिसतोय? क्या बात है. लग्नाला नाही जायचंय, स्कूटरचा नंबर घ्यायला जायचंय. अगं तेच तर माधवी, स्कूटरचा नंबर मिळणार आहे फायनली. म्हणून तयार तर झालंच पाहिजे ना. बाकी बाबा, हा? नेहमी तुम्ही जो डायलॉग मला बोलता तोच डायलॉग बोलण्याची आज माझी पाळी आहे. कोणता डायलॉग? मी जेव्हा एक्झाम द्यायला जाते तेव्हा तुम्ही काय म्हणता? चांगले नंबर आण. मग तेच, चांगला नंबर घेऊन या. किती गोड, हुशार आहे बाई. वा 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 वा, क्या बात है. चला, मला एक्स्ट्रा क्लासला जायला उशीर होतोय. बाबा, ऑल द बेस्ट. चांगला नंबर येस घेऊन या. येस, ओके. बाय बाय. ऑल Bye, द bye. बेस्ट. बाय. चल, मी पण निघतो. अहो थांबा, काय? दही साखर. हा 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 हा. हा
देव करू आपल्या स्कूटरचा चांगला नंबर मिळू दे. हे घ्या, हे घ्या. थँक्यू थँक्यू. चल. अहो हा. जाता जाता चंपक काकांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. अगं ही पण काही सांगायची गोष्ट आहे. भक्त प्रसाद घेऊन देवाला विसरेल असं थोडी होऊ शकतं. त्यांच्यामुळेच तर स्कूटर मिळाली फक्त त्यांच्यामुळे. नाही म्हणजे नाही ते फक्त निमित्त होते. खरं कारण तर तूच आहेस ना. मग ह्या देवीचा आशीर्वाद नाही घेणार तुम्ही? अच्छा बाबा माधवी देवी मला. काहीतरीच काय लगेच काय असं मी मस्करी करत होते ना. चल चल. हं. काय बाय बाय. इश्यू कमाले भाई. नीट जा. हा. हो. ऑल द बेस्ट. बापूजी तुम्ही औषध घेतलं ना? हो सुनबाई घेतलं. नमस्कार बापूजी. नमस्कार दयावहिनी. नमस्कार भिडे भाऊ या तुमच्या नाही 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 दयावहिनी आज काही चहा वगैरे नको. मला खूप उशीर होतोय. मी फक्त बापूजींना भेटायला आलोय. अरे भेंडी मास्तर आज एवढा तयार होऊन कुठे चाललायस? बापूजी आज फायनली स्कूटरचा नंबर मिळणार आहे म्हणून थोडासा तयार झालोय. असं असं. आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय म्हणून तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. हो खुश राहा खुश राहा. परमेश्वर करो तुला तुझा आवडता नंबर मिळू दे. भिडे भाऊ तुमच्या आवडत्या नंबर साठी तुम्हाला ऑल बेस्ट. हो थँक्यू थँक्यू. एक मिनिट. अरे हा नंदिनी काकू बोल कशी आहेस? मी तर ठीक आहे पण तुझे काका ठीक नाहीयेत. का काय झालं शशी काकांना? ते सकाळी जिन्यावरून घसरले. काय ते? हो आणि तेव्हापासून त्यांच्या पायात दुखतंय. मला भीती वाटतेय की त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं असेल. मग त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेली होतीस? म्हणूनच तर तुला फोन केला. तू आता प्लीज येऊन त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाशील का? अरे विचारायचं काय त्यात? मी आताच येतोय. आता हा, येतो. ठीक आहे आणि लवकर या लवकर. काय झालं भेंडी मास्तर? काकूचा फोन होता. ते काका जिन्यावरून घसरून पडलेत अरे बापरे. आणि मला तिथे त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायला बोलवलंय. मग तर लवकरचा भिडे भाऊ लवकरचा. हो जातो पण विचार करतोय स्कूटरच्या नंबरचं काय करू. भिडे भाऊ तुम्ही टपूच्या पप्पांना फोन करा. कदाचित भरत भाऊंशी बोलून काहीतरी मार्ग निघेल. बरोबर आहे. जेठालालच फोन करतो. हा बोल भिडे. हा जेठालाल मला तुला स्कूटर बद्दल काहीतरी सांगायचंय. अरे आता काय सांगायचंय भिडे? संध्याकाळी 6 वाजता नंबर तर मिळणारच आहे ना? नाही तेच सांगायचं की मी 6 वाजता तिथे नाही जाऊ शकणार नंबर घेण्यासाठी. काय का? अरे आता माझ्या काकूंचा फोन आला होता. माझे काका जिन्यावरून घसरून पडले तर मला त्यांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल आता. हो तू काळजी नको करूस. तू एक काम कर, तू काकांना घेऊन हॉस्पिटलला जा. तुझ्या स्कूटरचा नंबर मी घेऊन येतो. पण जेठालाल तू तर दुकानात आहेस आणि दुकान सोडून तू- अरे बाबा तू माझी चिंता सोड ना. तू बस एक काम कर, तू स्कूटरची किल्ली घेऊन मला सोसायटी कंपाऊंड मध्ये भेट. मी आता तिथे येतोय. ठीक आहे? थँक्यू व्हेरी मच जेठालाल. थँक्यू सो मच. अरे काय थँक्यू. हा चल भेटूया आता. जेठालाल म्हणाला की तो आता इथे येतोय. तो जाईल नंबर घेण्यासाठी. चला बरं झालं. चला आता तुम्ही निश्चिंतपणे काकांजवळ जाऊ शकता. हो बरोबर. चला मी येतो. हा काळजी नका हो करू. काका पण कमाल आहेत. असे कसे घसरले जिन्यावरून? बघून चाललं पाहिजे ना. अहो काय करताय? नाही मी ठीक आहे. काय झालं बाबा भिडे? तुला लागलं तर नाही ना? नाही ठीक आहे. काय बोलू तुला भिडे? आज एकदम वेगळाच दिसतोय. तयार होऊन माझ्यासाठी एखादं स्थळ बघायला जातोय. पोपट भाऊजी तुमच्यासाठी लग्नाचं स्थळ नाही, आमच्या स्कूटरचा नंबर आलाय ना तर तो हे आणायला चाललेत. ओ अच्छा. नाही माधवी आता नंबर घ्यायला जेठालाल चाललाय. जेठा भाऊ? अगं बाई का? नंदिनी काकूचा फोन आला होता की शशी काका जिन्यावरून घसरले अय्या म्हणून त्यांना घेऊन आता मला हॉस्पिटलला जायचंय. अरे देवा कल्याण. अरे भिडे तू काळजी करू नकोस. असं असेल तर मी तुझ्या स्कूटरचा नंबर घेऊन येतो. थँक्यू पोपटलाल. पण जेठालाल येतो आता इथे. तो म्हणाला की तो जाईल नंबर घ्यायला. हो, मग ठीक आहे ना. मी आणि जेठालाल दोघं मिळून जातो आणि तुझ्या स्कूटरचा नंबर घेऊन येतो. मी असेल तर थोडा फरक पडेल ना. थँक्यू व्हेरी मच पोपटलाल. पण जरा सांभाळून नंबर घेऊन या. काय तुझ्या डोक्यात नेहमी लग्नाचे विचार असतात ना, तर त्या विचारात स्कूटर पुढे ठोकू नकोस. हा ए बाबा भिडे काय म्हणायचंय काय तुला? मी काय 24 तास फक्त माझ्या लग्नाचा विचार करतो? अरे बस. हे घ्या. हो भिडे दे किल्ली दे. हा. आणि तू फटाफट काकाजींना घेऊन हॉस्पिटलला जा. हा, थँक्यू व्हेरी मच जेठालाल. तू तुझ्या दुकानाच्या कामातून वेळ काढून माझं काम करतोयस. हेल्मेट कुठे? डिक्की मध्ये मी देतो. मी घेतो. अच्छा. आणि मला थँक्यू कोण बोलेल बाबा? मी पण माझं काम सोडून तुझी मदत करतोय ना. माहितीये किती इम्पॉर्टंट न्यूज वर काम करायचं होतं. पोपट भाऊजी तुम्हाला पण थँक्यू. हा ते जरा टेन्शन मध्ये आहेत ना म्हणून त्यांच्या डोक्यातून निघून गेलं. हा थँक्यू पोपटलाल. तुला पण थँक्यू. हा फार विसरतोस तू. अरे भाऊ भिडे हा
डिक्की कुठे? मी देतो. एक मिनिट. ओ हो. हा. अरे हो, असं लपून ठेवलंय. एक मिनिट हा, मी जरा घालतो. हा हा. हा हा हा. हे बांधायचं आहे ना हो, असं? असं. हा, करेक्ट. झालं? हा, शाबास. चला. जेठालाल पण जरा खड्डे सांभाळून चालव. हो हो हो. हा. आणि हो दुसरी गोष्ट जरा ट्रॅफिक मध्ये सांभाळून चालव. हा. हो आणि हो भरपूर लोक असतील रस्त्यावर तर कुणाला ठोकू नकोस. हा. हो. अरे भाऊ, तू काळजी नको करूस. तुझ्या स्कूटरला काही नाही होऊन देणार. हा. आणि नंबर मिळाल्यावर तुला फोन करतो. ठीक आहे? हा हा चालेल. चल. एक मिनिट जेठालाल, हा. एक मिनिट. अरे भाऊ, तू कुठे बसतोय? सीविंग पर्यंत चालत नाही जाऊ शकत अरे बाबा जेठालाल, मी पण तुझ्यासोबत भिडेच्या स्कूटरचा नंबर आणायला येतोय. का? अरे बाबा, मी असलो तर तुझं काम सोपं होईल. ए बाबा भिडे, काय हे असं काय? हे बघ बाबा, तुला नको हवं असेल तर मी नाही जात ना. उतरतो मी. उतरू का बोल? नाही नाही पोपट भाऊजी, तुम्ही बसा. हा बघ. जेठा भाऊ प्लीज यांना घेऊन जा ना. हा प्लीज. आता निघ जेठालाल, उशीर हो होतोय. ठीक आहे भाऊ, चला. हा चल. हा चल. चल चल चल. यू टर्न. सावकाश. हा. हो हो हो, मी आहे ना. चल माधवी, आपण पण जाऊन येऊया काकांकडे. मी आले खाली. हा चल चल चल. हे सेल्फ स्टार्ट आहे, इथे चोक आहे. कधी इन केस गाडी स्टार्ट नाही झाली तर तुम्ही वापरू शकता. अरे भाई, भरत भाऊ कुठे आहेत? सर भरत भाई तिथे ऑफिस मध्ये बसले. हा, थँक्यू. थँक्यू. वेलकम. भरत भाऊ. हो या जेठा भाऊ. भिडे भाऊ नाही आले? ते जरा भिडे भाऊंचे काका अचानक जिन्यावरून घसरून पडले, त्यामुळे त्यांना घेऊन भिडेला हॉस्पिटलला जावं लागलं, म्हणून आम्ही दोघं आलो. बाय द वे, मायसेल्फ वरिष्ठ युवा पत्रकार, गोल्डन क्रो अवॉर्ड विनर, आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र तुफान एक्सप्रेसचा सिनियर मोस्ट एडिटर पोपटलाल. काही हरकत नाही. तुम्ही उभे का आहात? बसा ना. हा. बसा बसा. ते काय नंबर अजून आला नाहीये. बस येतच असेल. तोपर्यंत तुम्ही काय घेणार? चहा चालेल? हो हो, चहा चालेल. 2 चहा पाठवा. जेठा भाऊ, तुम्ही स्कूटर तर घेऊन आला आहात ना? हो हो, स्कूटर तर आणली ना. मग कुठे बाहेर ठेवली आहे का? हो, बाहेरच ठेवलीये. मग किल्ली द्या ना. मी माणसाला सांगतो स्कूटर आत घ्यायला. हो, जेठालाल चावी दे रे. हो, ऐकलं, देतोय. हा हो, घेऊन ये. पाणी दे सर्वांना. चहा पण ठेव इथे. अच्छा ऐक यशवंत, गणेशला ही किल्ली देऊन आणि त्याला सांग बाहेर एक साइड कार वाली एक येलो स्कूटर पडलीये, तिला आत घेऊन ये. हो जा. चहा घ्या ना. हा हा. भरत भाऊ, बाथरूम ते बाहेर जाऊन लेफ्ट. ओ ओके, थँक्यू. मी येतो. हा. चहा थंड झाला तर मजा नाही येणार Yes, ना, yes. म्हणून. घ्या चहा हो घ्या. हो हो. हा. परत तीच चूक. अरे किती वेळा समजावावं लागेल तुला? लक्ष कुठे असतं तुझं? पुन्हा कुठे चूक झाली? तू चेक कर. हे घे, नीट करून आणि ह्याला लवकर. सर, पीसी पुन्हा लॉक झालाय. एकदा पासवर्ड टाकून पुन्हा ऑन करा ना. हो मी येतो. ओके सर. एक्सक्यूज मी, तुम्ही घ्या. हो. लवकर नीट कर याला. एवढ्याशा गोष्टीसाठी भरत भाई तुम्हाला एका अनोळखी माणसासमोर ओरडले, खूप चुकीचं केलं. यांनी नारी शक्तीचा सन्मान करायला शिकलं पाहिजे. मी एक पत्रकार आहे, याच्यावर मी रिपोर्ट बनवेन. एक सुशील, कर्तव्यनिष्ठ सुकन्येला असं कोणी कसं ओरडू शकतं? अरे ओरडण्याची पण एक सीमा असते. असं तुमचं नाव काय? सीमा. मग सीमा, तुमच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध तुम्ही आवाज उठवला पाहिजे, ज्यामुळे समाजातल्या सगळ्या पुरुषांना एक धडा मिळेल. आणि मी तर हे म्हणेन की तुम्ही जेव्हाही लग्न कराल तेव्हा अशा माणसासोबत लग्न करा ज्याला स्त्रीचा सन्मान करता येत असेल. त्याच्यासाठी आता खूप उशीर झालाय. म्हणजे
म्हणजे माझं लग्नच झालेलं आहे. अरे जेठा भाऊ तुम्ही कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? मी पण ठीक आहे. सीमा तू अजून पण इथेच आहेस? ही फाईल नीट करून केव्हा देशील मला? जरा खालच्या स्वरात बोला माझ्याशी. तुम्ही असे सगळ्यांसमोर मला कसे काय ओरडू शकता हो? मी तुमच्या विरुद्ध आवाज उठवेन आणि हे तुमच्या विरुद्ध न्यूज रिपोर्ट लिहितील. सीमा, मी तुझा नवरा आहे. अरे जेठा भाऊ तुम्ही कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? मी पण ठीक आहे. सीमा तू अजून पण इथेच आहेस? ही फाईल नीट करून केव्हा देशील मला? जरा खालच्या स्वरात बोला माझ्याशी. तुम्ही असे सगळ्यांसमोर मला कसे काय ओरडू शकता हो? मी तुमच्या विरुद्ध आवाज उठवेन आणि हे तुमच्या विरुद्ध न्यूज रिपोर्ट लिहितील. सीमा, मी तुझा नवरा आहे. नवरास तर याचा अर्थ हा नाहीये की मला सगळ्यांसमोर ओरडू शकशील. मी कुठे ओरडलो? आता आपण रोज अशा पद्धतीनेच तर बोलत असतो. आजपासून अशा पद्धतीने नाही बोलायचं. हे भाऊ, तू माझ्या बायकोच्या डोक्यात काय भरवलंस जी इतकी रागावून गेली? सॉरी भरत भाई, मला माहित नव्हतं की तुमची बायको आहे. सॉरी भरत भाऊ, ते काय आहे की पोपटलालने आज ते ठुसून स्त्री सन्मानाची भावना भरून ठेवली आहे. हो, तर तुम्ही कदाचित सीमा वहिनींशी जरा मोठ्या आवाजाने बोलला असाल तर याच्या आतली स्त्री जागी झाली. काय? सॉरी, माझा अर्थ होता स्त्री सन्मानाची भावना जागी झाली. अरे यांच्या स्त्री सन्मानाच्या भावनेने माझी बँड वाजली, त्याचं काय? आता 2 दिवस लागतील तिची समजूत काढायला. अरे जेठा भाऊ, तुम्ही यांना सोबत का घेऊन आलात? ओ भाऊ, मुलगी बघितली नाही की सुरू होऊन जातोस. तू तर मार खाशीलच, मलाही मार खाऊ घालशील. हे तू सारखं लग्न करत असतोस ना, म्हणूनच तुझ्या लग्नाला तुझी स्वतःचीच नजर लागलीये. खबरदार आता इथे दुसऱ्या कोणत्या मुलीशी बोललास तर. हे भरत भाऊ माझे ओळखीचे आहेत भाऊ. सॉरी जेठालाल, मला माहित नव्हतं बाबा की सीमा वहिनींचं लग्न झालंय. हा भिडे, बोल. हा जेठालाल, नंबर आला का? नाही, अजून थोडा वेळ लागेल, पण तू काळजी नको करूस. नंबर आला की लगेच मी तुला फोन करेन, ठीक आहे? अच्छा. आणि तू पोहोचलास काकांना घेऊन हॉस्पिटल? नाही, मी आता त्यांच्या घरी पोहोचतोच आहे. ओ अच्छा. मग मी करतो तुला फोन. ओके. कोण भिडे होता? रॉंग नंबर.